संघाने प्रस्थापित केला. तर ते पारितोषिक मात्र येत आहे. जगदीश शिवराम पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकार, 1000 रुपयांनी लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयात. नीलच्या संघाच्या फलंदाजाने सुवर्ण संधी आहे. तर देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचे संगणक अर्जुन परदेशी ज्याने जिंकलाय टॉस आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो नीलच्या संघाला. पाहूया जय हनुमान नीलचे संघ किती धाबांपर्यंत मजल मारतोय. कारण पाहायला गेले तर आत्ताच ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली, ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेला संबोधलं जातं, ते मकर संक्रांत चषक नीलजय जय हनुमान क्रिकेट संघ नीलजय यांच्या वतीने 50 वर्षे क्रॉस ती स्पर्धा अजूनही अबाधित आहे. चांगल्या पद्धतीचा नियोजन त्यांच्या माध्यमातून नेहमीच केला जातोय. त्याचबरोबर गोपीनाथ शंकर पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार 5000 आणि तिकडे जगदीश शिवराम पाटील यांच्याकडून 3000 रुपये 2000 तब्बल 7000 मिळतील. एक तर आलाय, फक्त 2 यायचे आहेत. बोलणं सोपं असतं, पारितोषिक लावले जात आहेत, परंतु इथे मात्र फटका खेळला आहे तो मिड विकेटच्या वरतून षटकार. फलंदाज पाहतोय नितेश पाटील. हरीश केनी एक नावलौकिक गोलंदाज आहे. जेव्हा इलेव्हन चिंचपाडा संघ जेव्हा खेळतो त्या वेळेला सलामीचा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे नेहमीच पाहिलं जातं. हरीश पुन्हा एकदा पॉइंट एंड करून हा चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र अलॉंग द कार्पेट शॉट मिड विकेटला दूरवरून अर्जुन परदेशी चेंडूवरती आलाय. एक धाव मात्र इथे नितेशच्या खात्यावरती आलाय. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप कडाक्याची थंडी आहे इथे आल्यानंतर. सुरुवातीपासूनच हा वातावरण एकदम दमट आणि थंडगार वाटत होतं. कारण पाहायला गेलं तर मकर संक्रांत विनोद पाटील जगदीश पाटील म्हटलंही तर नक्कीच थंडीचा महिना. आणि या थंडीमध्ये आपण पाहतोय की ही स्पर्धा नेहमीच आपल्या भेटीला येत असते. कारण एक चांगल्या पद्धतीचं आणि गेल्या वर्षी देखील याच वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहिली होती. क्रॉस पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, निर्धाव चेंडू होते. बघा हरीश केनी हा देखील एक चाणाक्षी गोलंदाज आहे. चांगला प्रयत्न नेहमीच त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. कारण इथे पाहायला गेलं तर जो पहिला षटकार नितेशने खेळला होता त्यानंतर नितेशने सिंगल घेतले. आता मात्र फलंदाज आपण पाहतो विशाल पवारला. टवकुरे आताचा फलंदाज आहे. इथे मात्र हरीश केनी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. इथे मात्र स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न करतोय. धाव नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. अजून एक डॉट चेंडू. प्रतिम प्रयत्न केले जातात. चांगला प्रयत्न होतोय हरेशचा. देवांश इलेव्हन चिंचपाडा म्हटलं तर नेहमीच चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून राहिली आहे चिंचपाडा ग्राउंडवरती. ते आमचे सन्माननीय शशिकांत शेट्ट भोईर साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचा देखील मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. इथे मात्र डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला नाहीये. कारण कुठेतरी ज्या धाबा रोखल्या गेल्या त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात जाऊ नये हे ओळखलं होतं शक्यतो क्षेत्ररक्षकाने सतीशने. आणि इथे मात्र एकच धाव आली, एक धाव आली ती या चेंडूवरती. पहिला षटक इथे संपला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 8 धावा. 8 धावा.
फक्त दर्शन देऊन जातात. मग बघा तिकडे लाईव्ह. नाही, स्कोप खूप आहे शर्यतींचा. म्हणून आता विचार बरेचसे नव युवक विनोद पाटील जर विचार केला ना तर सध्याच्या घडीला हे युवा युवा वर्ग जो आहे तो सध्या आता बैल घेण्याच्या मार्गावरती लागलेत. कारण एक खोंड घ्या, त्याच्यानंतर जर तो लागला तर मात्र खूप प्रॉफिट आहे. इथे मात्र आलाय चौकात दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसरा षटक आपण पाहतोय. सतीश पाटील आलाय आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फलंदाज विशालने मात्र हा चौकार ठोकलाय. 4 धाब्याने मात्र धावसंख्या वेगाने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वरती. काल देखील नमो शशकामध्ये आपण रायगड विरोधात ठाणा असा सामना पाहिला. चांगला प्रयत्न दोन्ही संघांचा राहिला. ठाणे संघाने त्या सामन्यावरती पकड मजबूत केली. जितू शेलार यांच्या नेतृत्वामध्ये तो सामना आपण नक्कीच पाहिला. जितू शेलारने तो सामना जिंकला. नक्कीच खूप चांगलं प्रतिसाद त्या मैदानामध्ये प्रेक्षकांचे देखील तुडुंब गर्दी आपण पाहिली. कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्र नव्हे तर टेनिस क्रिकेट विश्वाची भारताची सर्वोत्तम स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपल्या भेटीला येत आहे. आणि त्या स्पर्धेचे आमचे आयोजक राज पाटील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. निलजे संघाचा सपोर्ट वाढवण्यासाठी बरेच मंडळी इथे उपस्थित आहे. आमच्या दत्ता पाटील देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. इथे मात्र पंच रवी पाटील बोलतात. आमच्याकडे अवंतरचा इशारा त्यांच्या माध्यमातून आला आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 वरती. ओरपोल्टा स्वतः इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटकडे ट्रॅव्हल होत आहे. दूरवरती क्षेत्ररक्षक आला आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये चांगला प्रयत्न करतायत. इथे मात्र थोडासा चेंडू बाहेर निघतो. आउटसाइड ऑफ स्टंप आहे. अवंतरचा इशारा आला. अवंतरच्या स्वरूपामध्ये हे एक धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. सतीश पाटील पुन्हा एकदा तोरपुलटा स्वतः क्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. दरम्यान एकच धाव मिळेल. बॅकअपला बघा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण विजय भुईरला पाहिला. आणि नक्की जर सुटला असता तर मात्र अजून काहीतरी अतिरिक्त स्वरूपामध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असतात. तसं घडलं नाहीये. तत्पूर्वी मात्र 2 धावा येतील. 2 धावेने एकच धाव आली. एका धावेने मात्र धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावरती. आज चांगल्या पद्धतीचे हे सर्व संघ चांगला खेळ या मैदानामध्ये करतायत. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहिलाय. असं वाटलं की हा झेल घेतो की काय, पण नाही, त्याने ओळखलाय की प्रॉपर टायमिंग आहे आणि चेंडू मात्र त्याच्या वरतून गेलाय षटकारासाठी. मस्त बघा, आमच्या किरवलीमध्ये देखील मस्त छकडा आहे. सर्वेश गायकर आणि नितेश पाटील यांचा. हा आहे ते इथे तिकडे बसल्यात असं वाटतंय. क्या बात आहे. कुठे लंडनला आहेत. वा, स्वप्नील पाटील. हा तेच मी आल्यापासून पाहतोय की तू दिसत नाही. कारण गेल्या वर्षी मस्त सोय केली होती स्वप्नीलने. स्वप्नील, हॅपी जर्नी. असू दे, आउट ऑफ कंट्री गेल्यानंतर आपल्याला अभिमान वाटायलाच हवा.
आपल्या या पोरांचा आणि खरोखरच चांगला प्रयत्न आहे. स्वप्नील, तुला देखील तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे मात्र या 2 धाबा आल्या, 2 धाब्याने मात्र धाव संघ जाऊन पोहोचले आहे. ते 25 वरती 25 रिव्हर्स केल्याचा प्रयोग. हो क्या बात आहे, जबरदस्त फटका. ना नक्कीच गुवाहाटीला आपले मयूर आणि नरेशला न्यायला पाहिजे. नक्कीच तुम्हाला घेऊन जाऊ मी, टेन्शन घेऊ नका. इथे मात्र 2 षटकं संपलेत. 2 षटकानंतर धाव पलकावरती धावा आहेत 29. तर नक्कीच उद्या मात्र या स्पर्धेची दुसरी रात्र असेल. आणि पाहायला गेलं तर उद्या ए पोल आहे. पहिला सामना जीजी स्पोर्ट वाकलन विरोधात RCC पेठ. दुसरा सामना भूमी 11 मांडा विरोधात जय हनुमान कामोटे. तिसरा सामना असेल चेंज द गेम वडवली विरोधात सृष्टी 11 बामणडोंगरी. आणि चौथा सामना असेल कुमार 11 तुर्बे त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय मचिंद्र स्मृती दारावे. असे हे 8 संघ उद्या टॉप ए पोलचे इथे खेळताना आपल्याला दिसतील. तर वेळेवरती उपस्थित राहा. 6:30 वाजता आपल्याला नेट रिपोर्टिंग करायची आहे, त्याची नोंद आपण घ्या. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. हॅलो. तर याचबरोबर जगदीश शिवराम पाटील यांच्याकडून 3 चौकारासाठी 1000 रुपये, 3 षटकारांसाठी 2000 रुपये. गोपीनाथ शंकर पाटील यांच्याकडून तब्बल 3 षटकारांसाठी 5000 रुपये बक्षीसही लावलेले आहेत. परंतु पाहूया आपण, विशाल पवार आणि नितेश पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. चांगला खेळ इथे करतायत. मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेल घेण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय तंबूच्या आश्रयाला. ठीक आहे जितू. प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिवाळी साजरी होईल. कारण पाहायला गेलं तर प्रभू श्रीराम मात्र नक्कीच आपल्याला दर्शन देतील. एक आनंदाचा उत्साहाचा हा दिवस असेल 22 जानेवारी. कारण ज्या दिवसाचे 500 वर्ष आपण वाट पाहत होतो, परंतु तो नक्कीच आपला
विलंब आता नक्कीच 22 जानेवारीला पूर्ण होणार आहे. तर इथे मात्र धावसंख्या स्थिर आहे बघा. पाठोपाठ एक विकेट पडल्यानंतर जगदीशा क्रिकेटचा मूळ मंत्र आहे, आपण नेहमीच म्हणतो जेव्हा पार्टनरशिप एक पुढे जात असते त्यावेळेला मात्र फलंदाज मोठमोठे फटके, चांगला प्रयत्न, धाबांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. पण एखादा विकेट पडल्यानंतर मात्र लगेच दुसरी विकेट पडायला टाईम लागत नाही आणि तसंच इथे घडलंय. कारण विशाल आउट झाला त्यानंतर मात्र ज्युनियर अजय पाटील देखील बाद झालाय. तर आता मात्र चौथ्या क्रमांकावरती केतन पाटील आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 3रा षटक सुरू असताना 29 धावा सध्याच्या घडीला पाहायला गेले तर अतिशय चांगले आहेत. पण पाहूया का राज पाटील यांच्याकडून देखील केतनसाठी पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी 5,000 रुपये. राज पाटील तुमचा नेहमी सपोर्ट राहिला आहे, कारण नावालीच्या मैदानामध्ये देखील जेव्हा त्यांची नवनाथ सालुंगे यांची स्पर्धा होती तिथे फायनलला हा संघ खेळत होता, त्यावेळेला देखील तुमच्या माध्यमातून फायनल जिंकली तर त्यांना वेगळं बक्षीस होतं तुमच्याकडून. हां तर नक्कीच ते देखील त्यांनी प्राप्त केलं. गेल्या वर्षी नक्कीच या स्पर्धेमध्ये काटाई संघ देखील खेळला गेला होता, पण यावर्षी मात्र थोडीशी, कारण आपल्या मेन स्पर्धाची सुरू होते त्यामुळे ते खेळू शकले नाही आहे. काय अर्थ नाही, नेक्स्ट इयरला नक्कीच त्यांचा या स्पर्धेमध्ये सहभाग असेल हे शंका नाही आहे. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 30 धावा. बघा या षटक 1 धाव खर्च केली आहे आणि 3 विकेट प्राप्त. यापेक्षा कमबॅक काय असेल तो या चिंचपाडा संघासाठी. सुलभ केनी जबरदस्त गोलंदाजीचा मारा या मैदानामध्ये पाहायला मिळाला. खेळ बाकी आहे. गोलंदाज आपण पाहतोय रत्नदीप पाटील. लोअर फुलटॉस मारण्याचा प्रयत्न अलॉंग कार्पेट मिड विकेट कडे चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 31 वरती. 31 धावा धावफलकावरती. यानंतर लढत असेल ती पेठाली विरोधात उसाटणे असा सामना असेल. यानंतरचा दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थित राहायचं आहे टॉससाठी. आणि ढोपरे आणि ऋतिक अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय शेवटचा गोलंदाज रत्नदीप पाटील, पण फलंदाज इथे पाहतोय सचिन पाटील. हा त्या आता मला समजलं प्रशांत की सदाशिव तांडेल कुठे आहेत. तर त्यांची मस्त खानावळ तिकडे आहे. त्यांनी मला मगाशी सांगितलं असतं तर मी ॲड केले असते ना. असू दे, आता उद्यापासून मात्र आपण नक्कीच त्याकडे लक्ष घालूया. परंतु इथे मात्र अजून निर्धाव चेंडू येते. 3 चेंडू फेकले गेलेत, एकच धाव इथे खर्च केले. धाव संख्या आपण पाहतोय ती 31. तर 31 धावा धावफलकावरती. 3रा 4था षटक इथे सुरू आहे. गोलंदाज रत्नदीप, समोर फलंदाज
सचिन पाटील, सचिनसाठी हा चेंडू आहे, मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू जातोय लॉंगाच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण सतीश पाटील करून पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र एक धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वरती. चिंचपाडा म्हटलं तर नेहमीच या संघाच्या पाठबळ देण्यासाठी आमचे उमेश भोईर एक अतिशय चांगले स्कोरर, रायगड समालोचक असोसिएशनचे गुणलेखक प्रमुख आहेत, तर ते देखील इथे आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे गुलशन पाटील आज इथे त्या स्पर्धेमध्ये त्यांची आता घरची स्पर्धा आहे. हां, बऱ्याच स्पर्धा कव्हर करतो सध्या गुलशन स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. चला, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 32 धावा. ज्या 2 धावा सुरुवातीला आल्या, या 2 षटकामध्ये ज्या धावा आल्या सुरुवातीला, त्या मात्र मागच्या 2 षटकांमध्ये आल्या नाहीये. कारण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुलभ केनीने फक्त एकच धाव खर्च केली, 3 फलंदाज बाद केले आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र रत्नदीप पाटील देखील गोलंदाजी करतोय, ज्याने 5 चेंडू फेकले, 2 फक्त धावा खर्च केल्यात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र नो बॉल कॉल आहे, नो बॉल आहे. हा असेल फ्री हिट आणि ही एक धाव मात्र अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने मारते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 वरती. शेवटचा चेंडू आहे, हा चेंडू डॉट होता परंतु तिकडे नो बॉल आला. म्हणजे सर्व सुरळीत चाललं, ते मात्र कुठेतरी एका चुकीने सर्व बिघडवलंय. आता 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाज समोर आपण पाहतोय तो केतन पाटीलला. केतन पाटील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. रत्नदीप पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. चेंडू सीमारेषा पार आलाय हा षटकार. एक टॉस साठी यायचं आहे. धावफलकावरती धावा आहे त्या तब्बल 39 आणि 40 धावांची गरज आहे. तर ऋतिक इथे आलाय. अनिल ढोपरे यांना विनंती करेन की आपण मी विनंती करतोय की सतीश ठाकरे यांना विनंती करेन. तर सतीश ठाकरे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास ते तिकडे टॉस करायचा आहे. एका बाजूला उसाटणे तर दुसऱ्या बाजूला पेठाली, या 2 संघांमधली लढत असेल. यस, तर टॉस झाला. यस, पेठाली.
हॅलो. धन्यवाद संदीप पाटील सर, धन्यवाद विनोद पाटील. तर याच दरम्यान योगेंद्र दादा पाटील सिद्धी गरवले हे उपस्थित आहेत आणि जयदासभाई पाटील जयदासभाई केनी पेटाली आणि मनीषभाई पांडे आपण मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं मनापासून स्वागत. आणि संदेश पाटील सिद्धी करवले. निजे संघाला विकेट हॅट्रिकसाठी जगदीश शिवराम पाटील यांच्याकडून 3,000 रुपये कॅश प्राइज आहे. 5,000. ओके. तर खऱ्या अर्थाने पाहिलं तर जी सुरुवातीची 2 षटकं होती, निजे संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा मात्र असं वाटलं की 55 ते 60 धावा सहजरित्या होतील. मात्र जिथे तिसरं षटक आलं, गोलंदाज सुलभ केनीचं एका धावेचं षटक हाताळलं आणि रत्नदीपने मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. मात्र जिथे नो बॉल फेकला ना ते मात्र समीकरण बिघडलं आणि एक सेट टार्गेट झालं. आत्ता मात्र 40 बनवायचे आहेत. आस्किंग रन रेट पाहिला तर 10.00 च्या सरासरीने आस्किंग रन रेट प्रति षटकामागे ठेवायचं आहे देवांश 11 चिंचपाडा टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहा मिळतोय. राकेश भोईर आणि अर्जुन परदेशी. पहिलाच बॉल, बॅक टू बॉलर्स. थोडेसे पाठीमागे सरकले. गोलंदाज नितेश पाटील या वर्षीचा या टीमचा सर्वाधिक इनफॉर्म खेळाडू. बॅटिंग बॉलिंग अत्यंत चांगल्या प्रकारे या वर्षी चांगल्या लयमध्ये खेळताना नितेशला पाहिलं बऱ्याच वेळा. चांगला टप्पा, व्यवस्थित टप्पा ठेवला, दिशा सरळ आणि आणखीन एक चेंडू डॉट. मागच्या मॅचमध्ये राकेश भोईरने आक्रमकतेने सुरुवात केली होती. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळाले होते नागाव संघाच्या अगेन्स्ट. मात्र आता 2 चेंडू डॉट खेळत असताना पाहिलंय. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज. पाठीमागे चेंडू जातोय. काय घडलं या चेंडूवरती पाहावं लागेल आणि चौकार. 2 क्षेत्ररक्षक असताना सुद्धा तुला ना मला दे जमिनीला असं झालं आणि चेंडू थडम्यांच्या दिशेला निघून गेला 4 या धावसंख्येसाठी. एकदा पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये खेळात. 4 क्षेत्ररक्षकांनी अगदी चौघांच्या मधोमध चेंडू पडलाय. 2 धावा मिळाल्यात. अगोदर चौकार. आता या दुहेरी धावसंख्या नशिबाची साथ आहे. ती मात्र राकेश भोईरला ठिकाणी पाहा मिळतो आपल्याला. 39 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. देवांश 11 चिंचपाडा टीमला सातत्याने याच नावाने हा संघ खेळतोय. फटका चांगला आहे. पुरेपूर ताकदपणा लागली. अगदी सरळ धनुष्य बाणासारखा चेंडू जातोय. लॉंग लॉंग बिग वे. दिस इज माटिट 6 रन. बाउन्स उचली दिली. नितेश पाटीलला पाहिला पण शतक आटलत असताना पॉवर प्लेचं षटक होतोय. धाबा आल्या त्याच्यामध्ये तब्बल 12 आणि जेथे आस्किंग रन रेट
प्रत्येक षटकामध्ये सुरुवातीला पाहिलं तर 10ची सरासरी गाठायची होती. 12 धावा पॉवर प्लेमध्ये आल्या आहे. विकेट गमावली नाही आहे. 2 वेळा जीवनदान मिळालं एकाच ओव्हरमध्ये खरं तर राकेश भोईरला. आणि मी मगाशी पण सांगितलं की सातत्याने देवांश 11 चिंचपाडा या नावाने गेली कित्येक वर्ष हा संघ खेळतोय. खरं तर देवांश शशिकांत भोईर जी सरपंच आहेत त्यांच्या मुळाच्या नावाने सातत्याने हा संघ खेळताना सातत्याने पाहिला. आणि सुपर 12 असं असेल म्हणजे 2 संघ एका रात्रीत क्वालिफाय होतील. सुपर 12च्या लढती आपल्याला पाहायला मिळतील कारण रोज 8चा पोल आहे. 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रत्येक रात्रीमध्ये 8च संघ, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. बऱ्याच ठिकाणी पाहतोय आपण 10 संघ सुद्धा 12 संघ सुद्धा खेळताना पाहतोय. मात्र तसं नाही आहे. सातत्याने 8 वर्ष या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण. गुलशन अत्यंत चांगली माहिती देत असताना हे चालतं फिरतं कॉम्प्युटर आहे. कधी काही विचारा गुलशनला लगेचच रेडी असतोय. अर्जुन परदेशी मागच्या मॅचवरती 0वरती बाद झाला होता आणि आता मात्र पहिला चेंडू डॉट. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा फार निराशा केली आहे खेळाडूने. आजही आठवतोय ती स्पर्धा वाकळणची जी चॅम्पियन ठरला होता देवांश 11 चिंचपाडा संघ. आणि अर्जुनची चांगली खेळी. या ठिकाणी फटका चांगला आहे. फिल्डर आहेत. वा, गुड फिल्डिंग. सचिन होते त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडेसे थांबले मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा होता तेथे पडला आणि हळूहळू तो चेंडू अगदी जवळ आला तो शॉर्ट लेगला. मात्र तेथे 2 धावा घेण्याचा अवधी मिळाला या टीमला. आणि 2 धावा पूर्ण करत असताना पाहिलं आपण छतनचा षटक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका चांगला. वा, व्हाट अ शॉट. सुपर चांगला फटका. अर्जुन परदेशीच्या बॅटमधून हा पहिला दणदणीत षटकार. तब्बल 100 बॉक्स पाण्याच्या आल्यात पुण्याचं काम केलं. आणि त्याचबरोबर आमचे दुसरे ज्ञानेश्वरजी पाटील पाहिलं आम्ही जेव्हा टोल नाक्यावरती रात्रीची स्पर्धा होती. रात्री पार 2:30-3 वाजले होते तरी ते नाचत होते आपले कारण त्यांचा संघ तेथे विजयी ठरला होता. आणि कंटिन्यू कॅमेरा त्यांच्याकडेच. चेंडू आणून द्या प्रेक्षक वर्ग. कारण प्रेक्षक वर्ग मायबाप असतोय. प्रत्येक स्पर्धेचा मुख्य घटक असतोय. कारण स्पर्धा म्हटली की प्रेक्षक हवे असतात. आणि जेव्हा खास करून अशी नाईटची स्पर्धा असते तेव्हा हौशे गौशे आणि नवशे असे 3 प्रकारचे प्रेक्षक येत असतात. जे हौशे असतात ते आपली हौस मजा मस्ती करण्यासाठी येत असतात. आणि जे नवशे असतात ते आपल्या टीमसाठी काहीतरी नवस घेऊन येत असतात. आणि जे गौशे असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतो. फक्त पीने वाले को बहाना चाहिए असंच काहीसं चित्र असतं. काही चेंडूला एकरी धाम येत असताना षटकार आल्यानंतर चेतनने मात्र थोडीशी लाईन आउटसाइड ऑफ स्टंपला केली. त्याच्यावरती फटका मोठा खेळायचा होता खऱ्या अर्थाने. अर्जुनला मात्र नाही आहे. त्याने पाहिलं की चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा आहे त्यामुळे फक्त सन्मान दिला. त्याच्यावरती एकेरी धाम येत असताना पुन्हा एकदा सरळ. वा, बापरे. अंपायर्स रवी पाटील. कारण आता अगदी जवळून कदाचित त्यांना स्पर्श झाला असेल त्या चेंडूचा. एवढ्या वेगाने चेंडू बॅक टू बॉलर्स केलेत आणि फटका ताकदवर होता. कारण ताकदवर फलंदाज आहे राकेश भोईर ज्याच्या बॅटमधून एक उतुंग असा सरळ आपण षटकार पाहिला मागच्या ओव्हरमध्ये.
अर्जुन पुन्हा एकदा फटका चांगल्या डीपेक्षा कबरला. फिल्डर आहेत तैनात. गुड फिल्डिंग. एकच धाव मिळाले. षटकार आल्यानंतर चेतनने सुद्धा चांगलं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी आणि इथून दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या षटका सांगतेनंतर धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 12 चेंडूंवरती 23 धाबा आल्यात आणि आता पाहिलं तर एकूण 40चं लक्ष होतं. 40 धाबा करायच्या होत्या आणि आता 12 मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. ये संदीप सर. तर आमचे मयूर पाटील यांचे मित्र फ्रेंड सर्कल इथे आलेला आहे. सागर पाटील खारघर, महेश पाटील खारघर आणि बालकृष्ण पाटील खारघर यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. मनीष पांडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय संदीप पाटील सरांसाठी. थँक्यू. पहिलाच बॉल स्लोवर चेंडू फेकलाय. दिशा पाहावी लागेल. यस, इट इज वाईट बॉल. पंच इशारा करत असताना 12 मध्ये 17 बनवायच्या होत्या. आता 12 मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज केतन पाटील आल्यात तिसरं षटक घेऊन. निर्जय पक्ष चिंचपड असा सामना. पुन्हा एकदा स्लोअर बॉल फेकलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाला डिपार्टमेंट टीम निजे संघाचा. आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतात ना तिकडे फिल्डर पाहायला मिळाले सातत्याने. 1-2 मोठे पटक्यांचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी झाली आहे. तर धाबा 40च बनवायच्या होत्या. 40 जरी असले तरी एक फायटिंग स्कोर पाहिला, कारण 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 28 धाबा होत्या. 27 नंतरच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये धाबाच आल्या नाही आहेत. डॉट चेंडू आले त्यामुळे 40च्या आतमध्ये त्यांना थांबवलं गेलं. लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. तेश पाटील आहेत ते दे. दहा चेंडू आणि 14. अद्याप 1-2 चेंडू डॉट आले. एकात दुसरी विकेट मिळाली तर सामना बनू शकेल निजे टीमसाठी. त्याच्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न पुरेपूर चालू आहेत निजे टीमचे. अर्जुन पुन्हा एकदा चेंडू मात्र चांगला फेकला. वारंवार क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय अर्जुन. 9 चेंडू 14. 12-17चं समीकरण होतं. 12-16 आल्या. त्याच्यानंतर एकेरी धावा मिळाल्या. हेच तर प्रेशर असतो जेव्हा कमी धावा बनवायच्या असतात ना. मी नेहमी सांगत असतो की जेव्हा कमी धावा बॉल टू रन बनवायच्या असतात तेव्हा थोडंसं प्रेशर बॅट्समनवरती असतं आणि ते प्रेशर पाहतोय आपण आता. पुन्हा एकदा यावेळेस दिशा नाही आहे. दुसरा वाईट या ओव्हरमध्ये पहा मिळतो आपल्याला. 9 चेंडू आणि 13 ही धावसंख्या. एका चौकार षटकार या सामन्याला फिनिश जवळजवळ विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. मात्र एखादा विकेट डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. मात्र जर तर आहे
आणि जडतरला क्रिकेटमध्ये महत्त्वही नाही आहे आणि जडतर शिवाय क्रिकेटही नाही आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न अजय आहेत. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतोय. एकच धाव मिळाली आहे. 8 चेंडू 12. मॅच मात्र शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, कारण अशा रीतीने जर गोलंदाजी केली, केतनने कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला. अद्याप या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एकही मोठा फटका नाही आहे. सुरुवातीला 2 षटकामध्ये धाबा आल्या, मात्र या षटकामध्ये केतनने प्रयत्न केल्यात या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवलंय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू जरी खराब फेकलेले असले तरी सुद्धा चांगली गोलंदाजी पाहिली. आणि फिल्डिंग डिपार्टमेंट तर एकदम मस्त आहे, कारण कुठे अद्यापपर्यंत मिसफील्ड पाहायला मिळाली नाहीये. यावेळेस उडवला अजय आहेत. एक उंच पुरा खेळाडू. झेल स्वीकारला जातो अगदी सीमा लगत आणि फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम. आता 7 मध्ये 12. 7-12 कोणाचा कोरा असेल, निजे की चिंचपाडा, कारण आज चेंडू फार महत्वाचा असेल. यस, जय श्रीराम स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेणारा स्क्रीनवरती जय श्रीराम. ओमकार यावेळेस मात्र कीपर बीट. चेंडू पाठीमागे अडवला जातोय. एकेरी धाव मिळाली. चांगलं कमबॅक राहिले या ओव्हरमध्ये. जरी 2 चेंडू वाईट फेकले असले बाईच, तरी सुद्धा केतनने एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. त्यामुळे 6 मध्ये आता 11 या कंपल्सरी बनवायच्या आहेत. सुरुवातीला धाबा आल्या, मी म्हणालो की सुरुवातीला धाबा आल्यात. 12 मध्ये 23, 12 मध्ये 17ची गरज असताना आता 6 मध्ये 11. स्प्रे 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 आहे. 12वे खेळाडू आपण जा मैदानामध्ये. आता मॅचमध्ये आणखीन रंगत वाढली आहे, कारण खेळाडू एक बाद झाला त्यांचा राकेश भोईर, ज्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तो बाद झाला. आणि त्यानंतर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये एकदा मिळाली खरी, पण आता स्ट्राईक पुन्हा एकदा फलंदाज ओमकार केणीकर आहे, जो यंगस्टर आहे. दुसरीकडे अर्जुन परदेशी एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मात्र आता 6 मध्ये 11 बनवायच्या त्या कंपल्सरी धाबा. एखादा चांगला गोलंदाज शोधावा लागेल की जेणेकरून विश्वासाला सार्थकता दाखवेल आणि चांगल्या गोलंदाजी करू शकेल. चला, टीम मीटिंग झाली असेल तर लगेच फिल्डिंग लावा. सामन्याचा रिदम तोडू नका. अद्याप याच्यानंतर एक सामना खेळवायचा आहे. आज मात्र सामने थोडेसे उशिराने सुरू झाले, त्यामुळे उद्या ठीक 6:30 वाजता संध्याकाळी रिपोर्टिंग करा. संघाचे पहिले सामने आहेत. काय म्हणतात आपल्याला, उद्या 1 ओव्हरचे सामने असतील. पहिला सामना पेट. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. उद्याचा ए गटचे सामने असतील. आणि त्याच्यानंतर भूमी 11 मांडा विपक्ष जय हनुमान कामोटे. तिसरा सामना वडवली बी विपक्ष बामणडोंगरी. हे संघ ना यावर्षी 5 का 6व्यांदा एकत्र आल्यात, वडवली आणि बामणडोंगरी. त्या दिवशी तेजसनी सुद्धा ओपिनियनमध्ये सांगितलं की काय झालंय काय कळत नाहीये, की सध्या आम्ही भरपूर वेळा एकत्र येतो. एकेरी धाव आली आहे. आता टाळ्या शिट्ट्या आरोळ्यांना सुरुवात झाली आहे, कारण 6 मध्ये 11 बनवायच्या होत्या, आता 5 मध्ये 10. थोडासा सामना फसतोय की काय आता येते, कारण शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज
सुशांत पाटील. तर सुशांत 5 मध्ये 10 बनवायच्यात. अर्जुन परदेशी स्ट्राईक वरती आहे. सलामीचा फलंदाज. फुल टॉस, फायदा उठवला नाहीये. चेंडू बराच वेळ अभेद. रनिंग कॅच. बा, सुरेख, सुंदर, अप्रतिम झेल. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. एक नमूद करेन की जे शेवटच्या चेंडूवरती षटकार आला ना निलजे टीमसाठी, तो कुठे का होईना टॉनिकचं काम करेल आता. कारण फलंदाज केतन पाटीलने रिव्हर्स खेळा आणि तेच 6 धावा आता हे डोकेदुखी ठरतील चिंचपाडा टीमसाठी. कारण जेव्हा टोटल 40, 50, 60 या अंकामध्ये जाते ना, तेव्हा ती खूप मोठी टोटल वाटते. समसंख्या. फुलटॉस, पुन्हा एकदा फायदा उठू शकले नाहीये. जास्त आयवरती चेंडू आहे. झेल तर ड्रॉप झाला येते आणि पाब लागेल त्या ठिकाणी. थर्ड अंपायर. यस, बीमार चेंडू आहे की नाहीये मात्र पाहिलं जाईल. आता एक धाव तर मिळाली आहे. मग पुढे का असेल. पाबला गेला आता तिसरे पंच मदत घेऊन या ठिकाणी पाहतील. कारण असा एखादा चेंडू खराब असला ना की मग दशा होते आणि चांगला असला तर मग फायदेशीर ठरतोय. फेअर डिलिव्हरी. हा, स्टेप आउट झालाय. त्यामुळेच अगदी पाहिलं गेलं तिसऱ्या पंचांची मदत घेऊन. आणि आता 3 चेंडू 9. पहा, 2 चेंडू फुलटॉस आले मात्र फायदा उठू शकले नाही आहे. सतीश होते त्या ठिकाणी स्ट्राईक वरती. एकच धाव आली. आता 3 चेंडू 9. 6 चेंडू 11ची मॅच होती. यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेत खेळल्यात. कॅच होईल का. यस, केतन पाटील, व्हेरी गुड कॅच. आणि सामना आता पूर्णपणे जानमान निज टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. कारण 2 मध्ये आता 9 बनवायचे आहेत त्या चिंचपाडा संघाला. फिल्डिंग लाभा टीम निजे संघ. जास्त वेळ नका करू. आता मी अगोदर पण सांगितलं की सामन्याचा रिदम नका तोडू. ज्या रिदमने सामना सुरू आहे ना त्याच रिदमने सुरू ठेवा. त्यामुळे आता 2 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9चं समीकरण पहा. समीकरण कसं आलं. 6 चेंडू 11, 5 चेंडू 10, 4 चेंडू 10, 3 चेंडू 9 आणि आता 2 मध्ये 9. आता 12 मध्ये 17 बनवायच्या होत्या.
चेंडू आणि धाबा यांचं फक्त जास्त अंतर होतं, ते फक्त 5चं होतं. आणि अशा वेळेला विकेट मिळाली तेथूनच, आणि त्यामुळेच आता सामना थोडासा कठीण. 2 मध्ये 9. पुन्हा एकदा फुल टॉस आणि अंपायर्स कॉल. नो बॉल. यस, नो बॉल म्हणजे 1+1 एकच धाव मिळाली आणि एक एक्स्ट्रा म्हणजे 2 धावा मिळतील. ऐन मोक्याच्या क्षणी आता चेंडू, कारण सुरुवातीला पण असे चेंडू फुलटॉस फेकले, त्यामुळेच थोडीशी गडबड झाली. तिसरा चेंडू फुल होता. यस, नो +1 ते 2 धावा मिळतील आणि आता 2 मध्ये 7 रनआउट झाला. विजय भोईर बाद झाले आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती रोहन परदेशीला पाहतोय. हॅलो, 2 चेंडू आणि आता 7 या धावसंख्येची गरज आहे. रोहन आल्यात आता 2 चेंडू 7. आता पुन्हा एकदा संधी आली आहे चिंचपाडा टीमला. फ्रीटचा बॉल आहे, चांगला बॉल. यावेळेस पुन्हा एकदा कनेक्ट करू शकले नाहीये. फ्रीटचा बॉल होता आणि अशा वेळेला पाहतोय आपण थ्रो मात्र अगदी चांगल्या प्रकारे केला गेलाय. 2 धावा झाल्यास कदाचित, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आपली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत असताना सचिन होते. चांगली फिल्डिंग पहा. या ओव्हरमध्ये बरंचसं काही घडलंय. आणि आता 1 चेंडू 6. 1 चेंडू 6. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थे. आणि मी अगोदरच म्हटलं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आणि तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावा निजे संघ. 1 चेंडू 6. षटकारच टोकाचा. आता फलंदाज पाहतोय आपण सतीशला पाहतोय. चला आता 1 मध्ये 6 बनवायचे आहेत. एक चेंडू 6. काय सामना रंगलाय या चिंचपाडा आणि निजे या 2 संघामध्ये. फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल करतोय. आणि आता 12 मध्ये जेथे 17 धावा फक्त बनवायच्या असताना सुद्धा हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत आलाय. त्यामुळे आजची खेळपट्टीचा अंदाज घेतला तर जास्त गोलंदाजांना पोषक ठरली आहे खेळपट्टी. 1 चेंडू 6 धावा आणि या शेवटच्या चेंडूसाठी जरा जोरदार टाळ्या द्या. सामना कोणी जिंको मात्र विजय होईल तो क्रिकेटचा. आणि आउटसाइड ऑफ स्टंप आणि निज संघ विजय होत असताना पहा मिळतो आपल्याला. बेलपेट टीम जय हनुमान निज संघ, हार्ड लक टीम चिंचपाडा.